की हे सगळं होत असताना म्हणजे 4 टप्प्यातली किंवा 3 टप्प्यातली स्थानीय संस्थांची निवडणूक व्हायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात देशभर ज्याची चर्चा होत असते त्या मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा या 3 किंवा 4 टप्प्यातल्या मतदानामध्ये येणार आहे. आणि यासाठी गेले 6-7 महिने जे 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ती फलस्वरूप होताना दिसत नाहीये. अजून तरी 2 ठाकरे बंधूंनी जागा वाटप करून एकत्र निवडणुका लढवणार अशी संयुक्त घोषणा केलेली नाही. आणि या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्हाला आठवत असेल. त्याचं शीर्षक होतं देवा भाऊनी काय पाचर मारली. देवा भाऊनी काय पाचर मारले असा मी विषय केला होता. आणि ती पाचर याचा अर्थ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष राहिले, पण पुढल्या जवळजवळ 3.5 वर्षामध्ये त्यांच्या हातात त्यांचा अखंड पक्का नाही आणि उरलेला पक्ष जो राहिलेला आहे तो सुद्धा इतका काँग्रेस किंवा शरद पवार इतरांच्या मेहरबानीवर चालवावा लागतोय. आपले हक्काचे कार्यकर्ते नेते राहिलेले नाहीत आणि हक्काचे मतदार आणि व्होट बँक सुद्धा राहिलेले नाही. राज ठाकरे या आपल्या चुलत भावाला बरोबर घ्यायचं की नाही हे ठरवताना उद्धव ठाकरेंना चिंता अशी आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडे आकर्षित झालेला जो मुस्लिम मतदार आहे तो राज ठाकरे सोबत आल्यानंतर टिकेल का याची चिंता उद्धव ठाकरेंना करावी लागते. तेव्हा पाचर मारणे म्हणजे काय